आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी. प्रकरण 11. अवी विवेकानंद कॉलेजात SYBAच्या वर्गात शिकत होता. प्रियंकाही त्याच्या वर्गात शिकत होती. विवेकानंद कॉलेजात मराठी विभागाचे प्रमुख असलेले प्राध्यापक बर्वे यांचा अवी अति आवडता विद्यार्थी. प्राध्यापक बर्वे यांची पत्नी मालती बर्वे पुण्याच्या एका हायस्कुलात मुख्याध्यापिका होती. त्या प्राध्यापक बर्वे घरगुती अडचणीमुळे कोल्हापुरात एकटेच राहून प्राध्यापकाची नोकरी करीत होते. ते खानावळीत जेवायला न जात स्वतः हाताने घरातच स्वयंपाक करीत होते. ते एकटे राहत असल्यामुळे अखंडितपणे साहित्य साधनेत वेळ घालवित होते. त्यांचा मराठी साहित्याचा मोठा व्यासंग होता. मोकळ्या वेळेत ते साहित्य लेखनही करीत, पण हवं तसं साहित्य प्रांतात त्यांना यश लाभले नाही. नेहमीप्रमाणे अवी प्राध्यापक बर्वे सरांच्या घरी आला होता. इकडची तिकडची औपचारिक बोलणी झाल्यावर प्राध्यापक बर्वे सर अवीला म्हणाले, अवी, मासिकातून प्रसिद्ध झालेल्या तुझ्या कथा मी वाचल्या. खरोखर मला त्या चांगल्या वाटल्या. खरंच? हो, तू चांगला साहित्यिक होशील असे मला वाटते. खरं सर, माझ्या लेखनाला प्रकाशक भेटायला हवा ना. अवी, पुण्याला माझी एक प्रकाशन संस्था आहे. सध्या माझा मुलगा राजीव प्रकाशन संस्था चालवतो. सर, राजीवचे शिक्षण किती झाले आहे? अवी, राजीव MA झालेला आहे. त्याला नोकरीसुद्धा लागत होती, पण त्याची इच्छा बिझनेस करण्याची आहे, म्हणून त्याला प्रकाशन संस्था चालवायला दिली. सर, अगोदर प्रकाशन संस्था तुम्ही चालवत होता? होय, मी नोकरी सांभाळून प्रकाशन संस्था चालवायचो आणि आता तोच प्रकाशन संस्था मुलाला चालवायला दिली आहे असं ना? होय. मग काय, चांगलेच झाले. आगामी काळात जर आम्ही चांगले साहित्य लेखन केले तर प्रकाशक शोधायची काही गरज नाही. होय. अवी प्राध्यापक बर्वे सराबरोबर मनसोक्त गप्पा गोष्टी करायचा. प्राध्यापक बर्वे सरही अवीच्या संगतीत आपले एकटेपण विसरायचे. प्राध्यापक बर्वे सर थोडेसे बोबडे बोलायचे, कारण त्यांचे सर्व दात पडल्यामुळे त्यांनी दाताला कवळी घातलेली असायची. डोक्याला जाड भिंगाचा चष्मा, सूट बूट कोट घालून ते कॉलेजात नीटनेटके होऊन यायचे. सर्वांशी प्रेमळपणे गोड बोलायचे, त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे. अवीला कॉलेजात साहित्य मंडळाचा अध्यक्ष करण्यात प्राध्यापक बर्वे सरांचा मोठा वाटा होता. अवीने कॉलेजात साहित्य मंडळातर मार्फत एका थोर लेखकाचे व्याख्यान आयोजित करण्याचे ठरविले. बऱ्याच चर्चेनंतर प्राध्यापक देवदत्त पाटील यांची निवड पक्की झाली. यथावकाश प्राध्यापक देवदत्त पाटील यांचे व्याख्यान झाले. ते व्याख्यान विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शक ठरले. त्या काळात शिवाजी सावंत यांची मृत्युंजय कॉलेजच्या प्राचार्यांच्या आदेशानुसार शिवाजी सावंत यांना कार्यक्रमासाठी वेळेला श्रोत्यांची मोठी गर्दी झाली. शिवाजी सावंत त्या काळी कोल्हापुरातील कुठल्याशा एका हायस्कुलात नोकरी करीत होते. शिवाजी सावंतांच्या व्याख्यानाला चांगलीच गर्दी झाली होती. स्थानिक कॉलेजातील मुले मुली प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. काही साहित्यवेडी मंडळही हजर होती. अवीने साहित्य मंडळाचा अध्यक्ष या नात्याने शिवाजी सावंतांचा परिचय करून दिला. पुन्हा शिवाजी सावंत व्याख्यानासाठी उभे राहिले. सभागृहात शांत वातावरण निर्माण झाले होते. शिवाजीरावांनी बोलायला सुरुवात केली. आजच्या सभेचे अध्यक्ष प्राचार्य कणवरकर साहेब, कॉलेजचा सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनींनो, मी एक नामवंत लेखक म्हणून आपणापुढे उभा आहे. मी प्रामुख्याने माझ्या
साहित्य प्रवासाबाबत बोलणार आहे. मी विद्यार्थी असताना साहित्य लेखनाला आरंभ केला. माझी कर्णाच्या जीवनावरची मृत्युंजय कादंबरी प्रसिद्ध झाली आणि ती कादंबरी इतकी गाजली की मी प्रसिद्धीच्या शिखरावर आरूढ झालो. प्रसिद्ध लेखक म्हणून माझे अनेक ठिकाणी सत्कार झाले. मृत्युंजय कादंबरीच्या सर्व प्रती अल्पकाळात संपल्या. पहिली आवृत्ती संपल्यामुळे आणि पुस्तकाच्या भरपूर मागणीमुळे प्रकाशकाला दुसरी आवृत्ती अल्पकाळातच काढावी लागली. पुन्हा आवृत्त्यावर आवृत्त्या निघाल्या. हिंदी, तेलुगू अशा इतर भाषेत भाषांतर झाली. कादंबरीला अमाप यश मिळालं. मला शाळा कॉलेजातून, वाङ्मय मंडळातून व्याख्यानासाठी आमंत्रणं येऊ लागली. माझं शिक्षण फक्त SSC पर्यंत झालेले असतानाही दैवी प्रतिभाशक्तीनं मी मृत्युंजय लिहू शकलो आणि माझी कादंबरी काही विद्यापीठांनी MAच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केली आणि मला विद्यापीठातून व्याख्यानासाठी निमंत्रणं येऊ लागली. मृत्युंजय ही कर्णाच्या जीवनावरील कादंबरी प्रकाशित झाल्यावर कादंबरी आवडल्याबाबत अनेक रसिक वाचकांची मला पत्रे आली. माझ्या मृत्युंजय कादंबरीला साहित्य संस्कृती मंडळाचे मानाचे पारितोषिक मिळाले. अनेक साहित्य मंडळाची पारितोषिकं मिळाली. या साहित्य सेवेमागे माझे अविरत कष्ट आहे, साधना आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही विपुल साहित्य वाचन करा, त्यावर चर्चा करा, साहित्य लेखन करण्याचा प्रयत्न करा. यश देणं परमेश्वराच्या हाती आहे. साधना करणं आपल्या हाती आहे. आयुष्यात कधी पैशाच्या मागे लागू नका. पैसा आपणहून आपल्या मागे आला पाहिजे. जीवनात कर्तव्य करत राहा. फळाची आशा करू नका. फळ आपोआप प्राप्त होईल. त्याकरता कर्म करत राहा. आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत भरपूर ग्रंथ उपलब्ध करून ठेवले आहेत. त्या ग्रंथाचे वाचन करा, मनन करा, त्यावर चर्चा करा. माणसाच्या मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा आणि चौथी गरज पुस्तक ही आपणाला मित्रासारखी आहेत. पुस्तक आपली कायम सोबत करतात. आपणाला ध्येय मार्ग दाखवतात. आपल्या सुखदुःखात सामील होतात. ग्रंथ हेच गुरु. हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा. ग्रंथ हे तुम्हाला गुरुसारखे मार्गदर्शन करतील. तुम्हाला आयुष्यभर साथ करतील. स्वतःला चांगल्या सवयी लावा. अवगुणांचा त्याग करा. चांगल्याची संगत करा. तुम्हाला चांगलेच वळण लागेल आणि परमेश्वराने दिलेल्या मानवी जीवनाचे सार्थक होईल. जीवनाचे सोने होईल. जीवन समृद्ध होईल. हा विद्यार्थी मित्रांना संदेश देऊन मी माझे व्याख्यान इथेच संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंतर सभेचे अध्यक्ष प्राचार्य कणवरकर यांचे व्याख्यान झाले. प्रियांका अति उत्सुकतेने व्याख्यान श्रवण करीत होते. प्राचार्यांचे व्याख्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शनापर होते. आपल्या व्याख्यानात प्राचार्यांनी अवीची चांगलीच स्तुती केली. आमच्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाला अवीसारखी अतिउत्साही अध्यक्ष लाभला. हे आमच्या कॉलेजचे भाग्यच समजायचे. अशा शब्दात त्यांनी अवीची स्तुती केली. प्रियांकाला प्राचार्यांनी केलेली अवीची स्तुती ऐकून फार आनंद झाला. प्राचार्यांचे व्याख्यान झाल्यावर अवीने आभार प्रदर्शने करून सभा संपली. असे जाहीर केले. सभा संपल्यावर प्रियांकाने अवीला भेटून त्याची स्तुती केली. नंतर कॉलेजला सुट्टी जाहीर केल्यावर अवी प्रियांका कॉलेजातून बाहेर पडली. एका चांगल्या हॉटेलात गेली.
अल्पोपहार करून नंतर चहा घेतला. हॉटेलातून बाहेर पडून नगरपालिकेच्या उद्यानात आली. उद्यानात फिरत असताना त्यांची मने प्रफुल्लित झाली. दोघे हिरव्यागार हिरवळीवर थंडगार सावलीत विसावली आणि गुजगोष्टी करू लागली. प्रियांका, शिवाजी सावंतांचे व्याख्यान उत्तम झाले. तुला आवडले का? अवी, खरोखर मनापासून सांगते, मला शिवाजी सावंतांचे व्याख्यान फार फार आवडले. प्रियांका, पदवीधर नसलेल्या लेखकाने लिहिलेली कादंबरी MA अभ्यासक्रमात समाविष्ट केली जाते यातच त्या लेखकाचे यश स्पष्ट होते. याबाबत तुझे काय मत आहे? माझे तर असे स्पष्ट मत आहे की अशा प्रतिभावंत लेखकाला शिक्षणाचा निकष लावूच नये. हे मात्र तुझं खरं आहे. MA PhD असलेली कुठलीही व्यक्ती अथवा प्राध्यापक शिवाजी सावंतांची बरोबरी करू शकत नाही. अवी, हे कसे काय? आपल्या मताचे स्पष्टीकरण करून सांग. प्रियांका, माझे असे ठाम मत आहे की MA PhD झालेला कुठल्याही विद्यापीठातील प्राध्यापक शिवाजी सावंतच्या मृत्युंजय सारखी कादंबरी लिहू शकत नाही. तो एखाद्या विषयावर शोध निबंध लिहू शकेल, एखाद्या विषयावर विद्वत्तापचिरे व्याख्यान देऊ शकेल, MA विद्यार्थ्यांपुढे एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून अस्खलित बोलू शकेल, पण साहित्य निर्मिती करू शकणार नाही. कारण त्यासाठी जन्मतः उदंड प्रतिभा लाभायला हवी असते. अवी, आता मला तुझे मत पटले. खरोखरच शिवाजी सावंतची बरोबरी कुठलाही विद्वान प्राध्यापक करू शकत नाही. प्रियांका, मलाही असे वाटते की आपण आगामी काळात MA PhD झालो नाही तर चालेल, पण प्रतिभेच्या जोरावर अक्षर साहित्य निर्मिती करून साहित्य क्षेत्रात अढळ स्थान निर्माण करू. तुझे मत काय? माझे मत तुझ्यासारखेच आहे. प्रियांका, माझ्या मते आपण आता साहित्यावरील गप्पा थांबवल्या पाहिजेत. आता आपण आपल्या जीवनाविषयी बोलू. बरं. प्रियांका, शिवाजी सावंतांची मृत्युंजय कादंबरी किती वेळा वाचलीस? अनेक वेळा वाचली आहे. त्या कादंबरीचे मनन चिंतन केलंय. मी सुद्धा मृत्युंजय कादंबरी अनेक वेळा वाचली आहे. अवी, तू माझ्यावर खरोखर प्रेम करतोस? होय, मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो. अवी, मी तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही. तुला मी पतीच्या रूपात पाहते. खरंच? हो, खरंच. उद्यानात जवळपास कोणी नाही असे पाहून अवीने प्रियांकाशी सलगी करायला सुरुवात केली. संभाषण चालू असतानाच अवीने प्रियांकाला आपल्या बाहुपाशात घेतले. तिच्या माथ्याचे, गालाचे, कपाळाचे चुंबन घेतले. प्रियांकाचे सर्व शरीर रोमांचित झाले. सर्वांगातून गोड शिरशिरी येऊन गेली. दोन प्रेमी जीव शरीर स्पर्शाचे अलौकिक सुख उपभोगत होते. प्रकरण 11 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.